नमस्कार मित्रांनो, आज बघतो आपण की पंपार असे हजारो वाहनं लागलेले आहेत आणि हजारो कॅन्डी नंबरला लागलेले आहेत. तर ही एवढी भयानक परिस्थिती कशामुळे उद्भवली तर लोक सांगतात युद्ध चालू झालं म्हणून उद्भवली. पण खरं कारण मित्रांनो ते नाही. डिझेल जे यायचं ते येत असतं आणि खरं कारण जे की जे विनाकारण लोक डिझेल जाळतात. तर हे डिझेल कोण जाळतं की ज्याला गरज नाही, की जे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत, 18 लाख कर्मचारी आहेत आणि त्यांना ज्या त्या गावात राहणं बंधनकारक आहे. पण हे कर्मचारी जिल्ह्याला राहतात, काही तालुक्याला राहतात, काही विभागाला राहतात. तर सरासरी जर यांचं ॲव्हरेज काढलं तर एक कर्मचारी 5 लिटर इंधन जाळतो. जाणं या 2-2.5 लिटर आणि पुन्हा परत यायला 2-2.5 लिटर, म्हणजे सरासरी एक कर्मचारी 5 लिटर. तर 18 लाख गुणिले 5 केलं किती कर्मचारी टोटल महाराष्ट्र शासनाचे 18 लाख कर्मचारी आहेत नुसत्या महाराष्ट्रापुरते. आणि हे कर्मचारी सगळे अपडाऊन करतात आणि एक कर्मचाऱ्याचं जर सरासरी 5 लिटर डिझेल धरलं तर हे 90 लाख लिटर डिझेल जाळतात. आणि 90 लाख जर आपल्याला जर मराठी भाषा सांगायचं झालं तर सरासरी टँकरचं जर ॲव्हरेज काढलं आपण की 90 लाख गुणिले भागिले 12,000 तर 750 टँकर डिझेल होतं आहे. तर 750 टँकर लिटर नाही, 750 टँकर हे जर डिझेल रोज हे एक प्रति दिवसाचं ॲव्हरेज आहे आणि एका दिवसात विनाकारण 750 लिटर डिझेल जाळतात. म्हणून आज शेतकऱ्याला डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. आणि हेच कर्मचारी जर त्याला जे गाव दिलं त्या गावात राहिले तर 750 टँकर हे इंधन वाचन आणि शेतकऱ्याला पंपावाले घरपोच डिझेल देतील. पण आपण जर हे डिझेल वाचलं तर आरामशीर शेतकऱ्याला डिझेल घरपोच पंपावाले देतील. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक कारण सांगितलं जातं की डिझेल जेवढं सप्लाय पाहिजे तर तेवढं आहे, पण जे अतिरिक्त डिझेल साठवणूक प्रत्येक शेतकरी म्हणा वाहनवाला म्हणा तो करतोय, तर याचा पण काही परिणाम आहे का? नाही, शेतकऱ्याकडे पैसे शिल्लक नाही डिझेल साठायला. शेतकरी आहे तेच डिझेलला पैसे याच्याकडून त्याच्याकडून घेतोय. हे डिझेल साठावाले नंबर 2च्या धंद्यावाले, गुत्तेदार, हे मोठमोठे कंत्राटदार यांच्याकडेच फक्त डिझेल साठा असू शकतो. शेतकऱ्याकडे 10 लिटरच्या वर एक थेंबही निघणार नाही. मग ह्या उद्भवलेल्या परिस्थितीवर म्हणजे तुम्ही नेमकं कोणाला सूचना देऊ इच्छिता? शासनाला, लोकाला, कर्मचाऱ्याला? हे काम शासनाचंच आहे. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो हे कशामुळे निवडून देतो की आपल्या मागे बाकीचे काम आहेत आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे की कोणाला काय कमी आहे, कोणाला काय जास्त आहे. आणि हे जर त्यांच्याने होत नसेल तर उद्या जर समाज जागृत झाला तर नाविलाजाने शासनाला म्हणजे त्याच्यावर सक्तीचा कारवाई करावं लागेल.